ऑपरेशन टायगर करणार म्हणणाऱ्यांचं ऑपरेशन शहांनी केलं. ऑपरेशन टायगर करणार म्हणणाऱ्यांचं ऑपरेशन शहांनी 100 वेळा केलं. मेंढ्यांचा गट, अमित शहांचा पक्ष. ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे उद्या मातोश्रीवर खासदारांची बैठक घेणार. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या सेनेचा दावा. शरद पवारांकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. विलिनीकरणाची चर्चा कुठून सुरू झाली माहिती नाही. विलिनीकरणाच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. सातारा सांगली विधान परिषदेत महायुतीत खतखत. कुठल्या गाडीत बसू अशी आमची अवस्था. मंत्री शंभूराज देसाईंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. तर निवडणुकीत स्थानिक वाद होत असतात, वरिष्ठ तोडगा काढतील. पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत प्रवास करत असलेल्या रेल्वेवर दगडफेक. 2 अल्पवयीन मुलं ताब्यात, तर एकाचा शोध सुरू. ताब्यात घेतलेली अल्पवयीन मुलं कचरा वेचणारी असल्याची माहिती. गुरुवारी स्वर्ण शताब्दी एक्सप्रेसवरती दगडफेक झाली होती. पंतप्रधान मोदी 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. आजपासून 18 जूनपर्यंत फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांची माहिती. कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. गृह विभागाकडून प्रणित मोरेच्या आधीच्या सर्व व्हिडिओची चौकशी होणार. अपलोड केलेल्या व्हिडिओ कंटेंटची सायबर पोलिसांकडून सखोल चौकशी. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. केईएम रुग्णालयाकडून डॉक्टर सेजल पवारच्या वक्तव्याची चौकशी. चौकशीसाठी केईएम रुग्णालय तथ्यशोधन समिती स्थापन करणार. आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या बघूयात. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कांदा खरेदीचा दर आता 16.5 रुपये प्रति किलोवर. आजपासून नवे दर लागू. अकोल्यात युरिया खरेदीसाठी 7/12 अनिवार्य नाही. कृषी केंद्राबाहेरील शेतकऱ्यांच्या रांगांनंतर प्रशासन ऍक्शन मोडवर. युरिया खरेदीतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 7/12 अनिवार्य केला होता. व्यावसायिक गॅस सिलेंडर महागल्यामुळे पुण्यात राईस प्लेट आणि मंथली मेसचे दर वाढले. शाकाहारी जेवण 10 ते 20 तर मांसाहारी प्लेट 20 ते 25 रुपयांनी महागली. मुंबईत बोगस जन्मदाखले दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर. उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, महसूल अधिकारी नागनाथ लोलेवार यांच्यासह गुन्हा दाखल. मंत्री बावनकुळेंच्या आदेशानंतर पोलिसात तक्रार. 1023 पैकी 221 जन्मदाखले देताना कागदपत्रांची पूर्तता नाहीच. 21 जून रोजी होणाऱ्या नीट फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ. एनटीएनुसार परीक्षेचा कालावधी आता 180 ऐवजी 195 मिनिटांचा. रफ कामासाठी प्रश्नपत्रिकेतील पानांची संख्या 2 वरून 4. नव्या शैक्षणिक वर्षात 1ली ते 8वी साठी त्रिभाषा सूत्र लागू होणार नाही. शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट. 3ऱ्या भाषेबाबत शासनाचा अंतिम निर्णय होईपर्यंत प्रचलित अभ्यासक्रम आणि विद्यमान भाषा धोरण कायम राहणार. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि कौशल्य विकासासाठी कार्यरत असलेल्या सारथी संस्थेला 35 कोटी 34 लाख रुपयांचा निधी मंजूर. शासन निर्णय नियोजन विभागाकडून जारी. निधीमुळे स्पर्धा परीक्षा आणि संशोधनाला चालना मिळणार. लातूरच्या काशीनाथ गायकवाड यांना पशुसंवर्धन विभागानं बैल बदलून दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेनुसार ही मदत. नवा बैल मिळताच गायकवाडांकडून पुन्हा मशागतीच्या कामाला सुरुवात. पुण्याच्या हडपसरमधील कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा. ऑनलाईन गेमिंगद्वारे अनेकांची फसवणूक केली होती. 120 कर्मचारी यात काम करत असल्याची माहिती.